Happy birthday. थँक यू अँड गुड मॉर्निंग फ्रॉम कझाकिस्तान डे 2. आम्ही चाललो आहे आज डे 2साठी 7 लोकेशन्स कवर करणार आहोत. एका टूर कंपनीबरोबर आम्ही बुक केली टूर आणि आत्ता वाटलेत पहाटेचे 4:30 आणि आम्ही कॅबसाठी वाट बघतो. एका ठिकाणी आम्हाला असेंबल व्हायचं आहे. सुटअप आहोत फुल आणि झोपेत आहोत फुल. इथून लांब आहे डेस्टिनेशन तर हां तर बसमध्ये बसलो की झोपू थोडा वेळ तरी काही खरंच. आणि आम्ही हॉटेलमधून असा ब्रेकफास्ट आणि पॅक करून घेतला आहे. तर आम्ही निघालो आहे आमच्या डे टूरसाठी आणि फर्स्ट स्टॉप होता एक सॅनिटरी ब्रेक म्हणता येईल असा. सुपर मार्केट होतं, चांगला होता गोष्टी. आम्ही हे घेतलं चीज फ्लेवरचं लेज मिळालं. इकडे बरेच फ्लेवर होते ॲक्च्युली. आपण घरी घेऊन जाऊ. क्रॅब होतं आणि मीट पण होतं ना, चिकन का मटनमध्ये पण होतं, बीफ होतं वाटतं, आय डोंट नो. छान होतं. तर आता तुम्हाला आमची बस दाखवतो. एक ही आहे आमची बस. आता आम्ही निघतोय पुढच्या स्टॉपसाठी. इथे शॅरन कॅनियनला फोटोजमध्ये दिसतं त्याहून थोडं वेगळं दिसतं कारण इकडे खूप बर्फ पडला आज. -9 टेम्परेचर आहे. तो ब्राऊन पार्ट दिसतोय ना, असं फुल ब्राऊन चॉकलेटी दिसतं ते. पण ठीक आहे, हे असं पण मस्त वाटतंय. एवढा बर्फ एक संगत कधी बघितला नव्हता. सो वी आर हॅपी. जसं ब्राऊन आहे ना असं पूर्ण दिसतं. आज जरा हे ॲक्च्युली रॉक फॉर्मेशन आहे, US सारखं पण थोडंसं US पेक्षा हा काइंड ऑफ सिमिलर असं कॅनियन आहे. मोठं आहे, एशियामधलं सगळ्यात मोठं आहे ऑफकोर्स. आणि इकडचं असं डिफरंट रॉक फॉर्मेशनला खूप सुपर्ब आहे. म्हणजे आता बर्फ आहे म्हणून, आता बर्फ आहे तरी दिसतंय, तर बर्फ नसेल तर अजून सुंदर दिसत असेल. आणि इथून त्या मिनी व्हॅन्स जातात शॅरन रिव्हरकडे. इथून 3 किलोमीटरचा रस्ता आहे. आज त्या बंद आहेत स्नोफॉल आणि सगळ्यामुळे, पण तरी आम्ही जेवढं चालता येईल तेवढं चालायचा प्रयत्न करतोय. पण खूप सुंदर आहे. फर्स्ट टाइम असं काहीतरी बघतोय. नाही, असं नाही वाटत मला. आणि आमच्याकडे घाटावर तरी असं काय नाही. कोकणात तर माहित नाही मला. एकदा मी आलो आहे ब्लॅक कॅनियनला. तुम्हाला फ्लिप करून दाखवतो. मस्त भरपूर बर्फ, मस्त नाही पण खूप बर्फ पडतोय आणि खूप हवा पण सुटली आहे. सुंदर आहे, डेफिनेटली खूप सुंदर आहे. तर हा आहे ब्लॅक कॅनियन, जो आता फार ब्लॅक नाही राहिला आहे. खाली शॅरन रिव्हर वाहते. चले हा असा रस्ता आहे मस्तपैकी कॅन्डी लेकला जाण्याचा. मस्त एक छोटीशी ओढा नदी काय म्हणता येईल ते वाहते. सुंदर आहे एकदम. चल तर आम्ही आता आलो आहे कॅन्डी लेकला. एक मस्त अशी बंपी राईड मग अशी तुम्हाला दाखवली तशी करून. एक 100 मीटर वॉक होता. चैता से हाय. तर कॅन्डी लेक पूर्णपणे फ्रोझन आहे सध्या, पूर्णपणे फ्रोझन. पुढे जाऊन आम्ही थोडे फोटो काढलेत, ते आता आम्ही व्हिडिओमध्ये टाकूच ऑफकोर्स. पण त्या पलीकडे आता आम्ही चाललो पुन्हा आमच्या बसकडे.
सुंदर आहे डेफिनेटली. एका ठिकाणी लंच केला आम्ही आणि आता याच गाडीने पुढे चाललो आहे आम्ही आता कोलसाई लेकला. चलो. सध्या इकडे -11 डिग्री टेम्परेचर आहे पण एकदम सुंदर आहे असं वाटतंय. आता आम्ही जातोय कोलसाई लेकला याच गाडीने पुढे आणि तिथे आम्ही ठरवले की वरती कॅफेमध्ये बसूनच एन्जॉय करू कारण लेक फ्रोझन आहे. बिलकुल पेशन्स नाही उरले आणि दुसरं म्हणजे त्याच्यावर तिथे घोड्यावर बसून जायचं. फ्रोझनच आहे वरून. हां छान दिसेल वरून. पाणी तर नाही आहे. तू काय मेहनतले काय तुझ्याकडे इकडचे भेटते टाइमपास कर लेकच बघायचं ना या कोकणात. या हो बरोबर आहे. कोकणाच्या वर काय नाही. मला असं एकदम मोठं लेक दाखव. उजालाचं पाणी. चुप राहा. ब्लू लगून कोकणात पण आहे. ओके. थायलंडवाले फक्त बोलतात. ओके. तुम्ही या गणपतीपुळ्याला या एक स्पॉट दाखवा. या कधी या कोकणात. हां आता आम्ही परत चालायला सुरू केलं आहे. इथे वरती आमची बस पार्क केली आणि आम्ही आता आलो आहे कोलसाई लेक जवळ. जो पूर्णपणे जमलेला आहे आमच्यासारखाच पण आमच्या तरी मस्ती आम्हाला तरी खाली जायचं. जमलेला लेक बघायला चाललो आहे आम्ही आणि परत स्नोफॉल सुरू झाला आहे. किती टेम्परेचर? -11 दाखवत होतं मगाशी जिकडे सन दिसत होता. आता इथे सन दिसत नाही आहे तर मे बी थोडे जास्त असेल. अवतारावरून कळतच असेल हा काय आहे. आता समोर एक रेस्टॉरंट आहे. आम्ही विचार केला रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसूया आणि लेकचा आतून आनंद घेऊया. ओके नाही. तर हा आहे फ्रोझन कोलसाई लेक आणि आम्ही असं म्हटलं होतं आम्ही ते कॅफेमध्ये बसलो. इथून खाली नाही गेलो आम्ही. हा कॅफे आहे मस्तपैकी एक आणि तुझी मस्त बायको. येस. काय घेते ती सध्या? हॉट चॉकलेट. कप आणि हे किती क्यूट आहे. आपण घरी घेऊया. येस. कसं आहे हॉट चॉकलेट? छान आहे. बोर्नव्हिटापेक्षा थोडं जास्त. हां आणि कॉफीपेक्षा थोडं कमी. चॉकलेटपेक्षा थोडं कमी नॉट कॉफी. बट चालते. जो मिल रहा है वो ले लो भाई. बहुत ठंडी है. बहुत गरम जो मिल रहा है ले लो. ठीक आहे. आता आम्ही हे झालं की जाऊ फोटो सेशनसाठी बाहेर. आता आम्ही कोलसाई लेक म्हणून निघालो. ॲक्च्युली कोलसाई लेक व्ह्यू पॉईंट. तिकडे एक छानसा कॅफे होता. तिथे आम्ही एक कप हॉट चॉकलेट घेऊन बसलो आणि तिथे आता निघालो. सुंदर होतं. सगळं फ्रोझन होतं. मिनी स्वित्झर्लंड टाइप व्ह्यू होता. त्याचा सस्ते नाही मस्त खूप गया. आणि आधी आम्ही थोडं स्केप्टिकल होतो की एका दिवसात सगळे पॉईंट करतोय किती हेक्टिक होईल. पण नाही आता अराउंड 3-3.5 झाले. म्हणजे 7 व्ह्यू पॉईंट बघून झाले. 2 दिवसाची डे टूर करण्यापेक्षा एक दिवसाची बरी वाटते. ॲटलीस्ट सुद्धाचा दिवस सुरू करता येईल. एक दिवसच काय ते मेहनत. आणि आमची इथे बस आहे डायरेक्ट अलमाटीला नेईल आणि पोचू 7:30पर्यंत. सो ऑल इन ऑल छान झाली ट्रिप. थोडी हेक्टिक झाली. आज टेम्परेचर खूप डाऊन होतं त्यामुळे जरा हालत वियर्डली खराब आहे. ठीक आहे. म्हणजे तो बड्डे आहे. हेक्टिक प्लॅन्स नाही तर तो बड्डे ट्रिप करतो ना. म्हणजे त्याला असे धावपळीचे ट्रिप आवडतात. सो त्याचा बड्डे त्याचा मर्जीचे प्लॅन कसं वाटतं? एकदम छान. तो बसवाला बोलवतोय आपल्याला.
चल चला पळूया. मला पण हीच वाटली होती, ही बस आहे पण आपली. हा कोणी आलं तर नाही अजून. ठीक आहे, तोपर्यंत थांबूया बाहेर मग. ड्रायव्हरच खाली उतरला. तर आता एक सॅनिटरी स्टॉपसाठी आम्ही थांबलोय. इथे मध्येच साठी विलेजच्या पुढे आलोय वाटतं आम्ही. त्या इथे आत बसली आहे आणि हे बघा लँडस्केप अल्टिमेट आहे इकडचे. अल्टिमेट सनसेटचे कलर्स, लँडस्केप चैता इकडे बसली आहे. सकाळी ज्या पॉईंटला आम्हाला पिक केलं त्याच पॉईंटला आता ड्रॉप केलं आम्हाला अलमाटीमध्ये. आणि कसा होता एक्सपिरियन्स दिवसभराचा? मजा आली. थंडी खूप आहे आत्ताही, खूप थंडी आहे सिटीमध्ये. तर बाहेर काय असेल म्हणजे मजा आली. पण या आमच्या बसेस उभ्या आहेत इथे आणि आता आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जातो जेवायला. आम्ही कॅब बुक केली आहे तर ती येईल 2 मिनिटामध्ये. भूक लागली आहे खूप. नवात म्हणून इकडे एक फेमस रेस्टॉरंट असं गुगल आणि व्हिडिओजमध्ये पण बघितलेलं. सो बघा तिथे जाऊन काय खायचं. आणि आता बड्डे आहे, सो बड्डे डिनर खास तो बनता आहे म्हणून एकदम फॅन्स आहे रेस्टॉरंटला चाललो आहे आम्ही. म्हणजे जायचं तर आम्हाला हॉटेलवर होतं पण असं लाईक नाही. आता हॉटेलमध्ये जाऊन बोलूया. माझा हात आणि कॅमेरा दोन्ही गोठला. गाडी आली, आपली गाडी आली. चल चल.